रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. डॉक्टर गवांदे दाम्पत्याच्या मुलाखतीच्या उर्वरित भागात मी आशिष चव्हाण पुनश्च तुमचे स्वागत करतो. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर चैताली खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि दोघेही आपल्या नाशिकचे असून हल्ली त्यांचे वास्तव्य कॅलिफोर्निया येथे असून त्यांनी नासासाठी काम केलेले आहे. चला तर मग मुलाखतीतच जाऊया. माझा पुढचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी कॉमन आहे. तुम्ही अवकाश विज्ञानाचा कोणत्या क्षेत्रामध्ये विशेषज्ञ म्हणून काम पाहता? म्हणजे कसं होतं की ॲस्ट्रॉनॉमी हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे, तर तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट आहे तो कसा निवडला आणि आज कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही काम करताय? माझी जी एक्सपर्टीज आहे किंवा चैतालीची पण जी आहे ती RF मायक्रोवेव्हज. आणि RF मायक्रोवेव्हज म्हणजे आपल्या सेलफोन कसं काम करतो किंवा आता आपण रेडिओवर ऐकतो, रेडिओवर कसं काम करतो. 90.8 FM म्हणजे नक्की काय, की त्या ज्या लहरी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा आपण जे डोळ्यांनी बघतो ते विजिबल रेडिएशन किंवा एक्सरे काढायला जातो, हे सगळं दिस इज पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आणि त्याच्यातला जो स्पेसिफिक पार्ट आहे जो अराउंड 30 मेगाहर्ट्ज किंवा 3 मेगाहर्ट्जपासून सेव्हरल 100 गिगाहर्ट्जपर्यंत त्याला RF मायक्रोवेव्ह रेजिम म्हणतात. याचा वापर करून सुरुवात जी केली ती रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीमध्ये केली, जसं GMRTमध्ये किंवा युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये. त्याच्यानंतर कॅलटेकला जेव्हा गेलो ॲज अ रिसर्च इंजिनियर, तेव्हा तिथे पण आय वॉज वर्किंग ऑन स्पेक्ट्रोमीटर, ज्याच्याने आपल्याला आपल्या आसपासच्या आकाशगंगांचा स्टडी करता येतो. पण तेच RF मायक्रोवेव्ह तुम्ही खालून वरती बघण्याच्या ऐवजी वरून खाली पाहिलं तर दॅट टर्न्स इन टू रेडार. बेसिकली तुम्ही त्याच्या रेडार सॅटेलाइट्सवरनं अर्थचा अभ्यास करू शकता किंवा युरोपा क्लिपरच्या केसमध्ये युरोपाचा अभ्यास करू शकता. तर तेच RF मायक्रोवेव्ह वापरून आधी रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी केलं, मग रेडार्स केलं JPLमध्ये, आणि आता गेले 3 वर्ष ॲस्ट्रॉनॉमीमध्ये मी त्याच रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून कम्युनिकेशन सॅटेलाइट्स बिल्ड करतोय. पण कोर इज RF अँड मायक्रोवेव्ह. हां, आणि RF आणि मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग हे जर सांगायचं झालं तर बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची ही स्पेशलाइज ब्रांच आहे, की तुम्ही हे बाकीचे जे इलेक्ट्रॉनिक्स आपण बघतो, कंपोनंट्स किंवा PCB बोर्ड्स वगैरे बघतो, तर त्याच पद्धतीने ही डिझाईन केली जाते. पण याची स्पेशालिटी अशी आहे की आता मगाशी रोहितने जे सांगितलं की तुमचा तो एक स्पेक्ट्रम असतो, एक फ्रिक्वेन्सी बँड असतो, म्हणजे फ्रॉम 300 लेट्स से लाईक 30 किलोहर्ट्ज मे बी टू 300 गिगाहर्ट्ज. त्याच्यात काय होतं की तुमची जी वेव्हलेंथ आहे ती तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स बरोबर कम्पॅरेबल होते, म्हणजे ती त्याच साईजची होते. आणि त्यामुळे त्याच्या साईजनुसार तुमचा परफॉर्मन्स अफेक्ट होतो, म्हणजे इथे मोठा रोल बेसिकली प्ले करतं ती साईज. त्यामुळे इट बिकम्स अ स्पेशलाइज ब्रांच, की ओके तुम्हाला मग त्याचा परफॉर्मन्स, म्हणजे आता आम्ही वेगवेगळ्या बँड्सवर काम करतो. आता म्हणजे मी जेव्हा PhD करत होते तेव्हा माझी फ्रिक्वेन्सी होती 150 मेगाहर्ट्ज. आता युरोपा क्लिपरवर काम केलं रिझन JPLमध्ये, ती होती 90 मेगाहर्ट्ज, म्हणजे अगेन हे मेगाहर्ट्जमध्ये आहे. पण मी G बँड किंवा W बँड म्हणजे जे 100 गिगाहर्ट्ज ती खूप मोठी, मग तेव्हा काय होतं की तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सची साईज तुम्हाला खूप छोटी करावी लागते वेव्हलेंथनुसार. मग त्याचे ते वेगळे चॅलेंजेस असतात की जशी तुमची साईज कमी होते मग ते कसे काय तुमचा परफॉर्मन्स अफेक्ट करतात आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स कशा त्याच्याने फुलफिल होतील. तर बेसिकली ही RF मायक्रो ही एक स्पेशलाइज ब्रांच आहे जी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची स्पेशलाइज ब्रांच आहे. ओके. पुढचा प्रश्न दोघांसाठी पण आहे. तुम्हाला दोघांनाही वेगळ्या देशात जाऊन वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांबरोबर त्याच्या टीमबरोबर काम करायला लागलं, तेव्हा त्यांच्याशी सहकार्य तुम्ही कसे सुनिश्चित करतात? कारण त्यामध्ये भाषा, संस्कृती, खाणे ह्या सगळ्याच गोष्टी आल्या वेगळ्या पद्धतीने. मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं योग्य प्रकारे केलं? असा खूप प्रॉब्लेम कधी आला नाही, कारण JPL असो, कॅलटेक असो किंवा आता ॲस्ट्रॉनिक्स असो, सगळीकडे एक जाणवलं की जो फायनल गोल आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. म्हणजे देअर वर केसेस की ज्याच्यामध्ये मी आता या तिन्ही गोष्टी अमेरिकेमध्ये आहेत, पण एकही आमची एखादी मीटिंग चाललेली असेल तर त्याच्यातला एकही माणूस अमेरिकन बॉर्न नव्हता. कुणीतरी युरोपमधनं आलेलं आहे, कुणीतरी केनियातनं आलेलं आहे, कोणीतरी इंडियातनं आलेलं आहे, अशा तऱ्हेने. सो दॅट वॉज व्हेरी कॉमन की टॅलेंट वॉज, म्हणजे हुशारीला जास्त महत्त्व दिलं गेलं कम्पेअर्ड टू बाकी कोणतीही गोष्ट, की तुम्ही कुठून आल्यात, तुम्ही काय खातात, धर्म काय, याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे अचीव करायचं आहे, तो एम अचीव करण्यासाठी आपल्याला काय टॅलेंट लागतं आहे ते टॅलेंट एकत्र करून ज्यावेळी त्या एका मोहिमेसाठी तुम्ही त्या एका ध्येयासाठी जेव्हा कार्यरत असतात तेव्हा बाकीच्या गोष्टी गौण होऊन जातात. म्हणजे तो तसाच अनुभव सगळीकडे आला.
म्हणजे तुमची भाषा एक असते. भाषा म्हणजे म्हणजे इंग्लिश किंवा मराठी नाही, तर तुमची भाषा म्हणजे तुम्ही आता जे काम करता आहात त्याच्याशी रिलेटेड तुमच्या टर्मिनॉलॉजी आहे ती तुमची भाषा एक असते. आणि हे सगळं करूनही तुम्ही तुमचं वेगळेपण जपू शकतात, की ओके मी अशी आहे, किंवा मी हे माझं खाणं हे आहे, किंवा माझं बोलणं हे आहे, माझं वागणं हे आहे. ते तुम्ही त्याची जोपासना करून ते बदलण्याची काहीच गरज नाही. तरी तुम्ही एका ध्येयासाठी, म्हणजे जसं रोहित म्हटलं की तुमचं एकच गोल असतं, त्याच्यासाठी तुम्ही कार्यरत राहू शकता. आणि त्याच्यातने तुम्हाला कोणी जज करणार नाही. बरोबर. यू विल बी जज्ड ऑन युअर वर्क, Yes. नॉट ऑन दीज अदर थिंग्स. बरोबर. बाकीच्या म्हणजे दुय्यम स्थानावरती येऊ शकता असं. आणि खरं सांगायचं तर आमचं हे जे सगळं फील्ड आहे आतापर्यंत, त्यात तुम्ही दिसता कसे किंवा तुमचे राहणीमान कशी आहे याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही काम कसं करता आहात आणि तुम्ही काय रिझल्ट सगळ्यात प्रोड्यूस करता महत्त्वाचं. आहात ते महत्वाचं. आमच्याकडे रेग्युलरली ऑफिसमध्ये लोक शॉर्ट घालून येतात, टँक टॉप्स घालून येतात. नोबडी केअर्स. म्हणजे ॲज लॉंग ॲज इट इज अप्रोप्रिएट, हां. असं नाही की तुम्ही तुमचं दिसणं जास्त महत्वाचं आहे Correct. तुमच्या कामापेक्षा, असं नाही. मला एक विचारायचं होतं सर तुम्हाला, की आजचं जे अवकाश विज्ञानातील संशोधनाचं सर्वात आशादायक असं क्षेत्र तुम्हाला कोणतं वाटतं, असं तुम्हाला का वाटतं? आणि आशादायक म्हणजे मी त्याचा विचार अशा तऱ्हेने करेन की आज आपण सगळीकडे बघतो. आता आपल्याकडे नाशिकला मेमध्येच पाऊस सुरू झाला. हो हो हो. मी लहान असतो तेव्हा 5-6-7 जून 7 जून मृग म्हणजे नक्षत्र म्हणायचे. अक्षरशः त्या हो. दिवशी पाऊस सुरू व्हायचा. एवढं प्रेडिक्टेबल वेदर होतं. आज जे झालेलं आहे की दिवाळीत पण पाऊस पडतो, मे महिन्यात पण पाऊस पडतो, पिकांची नासाडी होते. हे सगळं कशामुळे झालेलं आहे ओके. याचा स्टडी आपल्याला जर करायचा असेल स्पेसच्या मदतीने, तर त्याच्यासाठी रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स पाहिजे. हम्म. तर तशा प्रकारचे सॅटेलाइट्स आपल्याला जी माहिती देऊ शकतात त्याच्याने आपण ओव्हरऑल ह्युमन बिहेवियर कसं चेंज करू शकतो, हम्म. दॅट वुड बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग माझ्या मते. म्हणजे आता नासा आणि इस्रोचा एकत्र सॅटेलाइट जातोय, नायसार म्हणून. नायसार. हा, हां. नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर जुलै रेडार. 30ला त्याचा हां. launch 30 आहे. जुलैला Yeah. लॉन्चिंग. किंवा स्वॉट म्हणून एक सॅटेलाइट आम्ही काम केलं होतं JPL मध्ये असताना, पाठवलेलं. सरफेस वॉटर ओशन Surface water. टोपोग्राफी, ओके. की 100 मीटरच्या वरती कोणताही पाण्याचा हे असेल तर तो कसा बदलतोय. कारण उद्याची जी युद्ध होणार आहेत ती पाण्यावरनं आणि या रिसोर्सेसवरनं होणार आहेत. हम्म. त्याच्यामुळे ती जेवढी जपता येतील, आपल्याकडे एकच पृथ्वी आहे, हम्म. देर इज नो अदर प्लॅनेट. हम्म. त्याच्यामुळे मंगळावरती जायचं असेल तरी ठीक आहे, पण ही आधी जपा हम्म. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करा. ते सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. अगदी बरोबर. हो. पुढच्या पिढीतील मुलांनी याविषयी नक्कीच विचार केला पाहिजे. आपले पर्यावरण, आपली पृथ्वी जपली पाहिजे. माझा पुढचा प्रश्न आहे मॅडम, चैताली मॅडम, तुम्हाला. अवकाश संशोधन करण्यात प्रमुख तांत्रिक अडचणी कोणत्या असतात? अवकाश मोहिमा असतात ज्या मानवी असतात, त्यामध्ये मुख्य धोके कोणते असतात? बरोबर. तर आपण म्हणतो की स्पेस इज हार्ड. तर आता आम्ही तंत्रज्ञानावर काम करतो, म्हणजे आम्ही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करतो. ओके. तर त्याच्या दृष्टीने नक्कीच चॅलेंजिंग असतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्पेसमध्ये पाठवायची असते. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्ही जमिनीवर राहून वापरणार, त्याच्यासाठी तुम्हाला जे करावं लागतं वर्सेस जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट स्पेसमध्ये पाठवायचं आहे. ओके. कारण मेन गोष्ट आहे की ते रिलायबल हवं. हम्म. हम्म. कारण जर ते काहीतरी त्याच्यात बिघाड झाला तर तुम्ही पटकन जाऊन ते दुरुस्त नाही करू शकत. हम्म. म्हणजे रिलायबिलिटी आली म्हणजे तसेच तुमचे जे कंपोनंट्स आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात. हम्म. आणि स्पेसमध्ये एक आहे की टेम्परेचर, एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतात आणि रेडिएशन. तर या सगळ्यांना सामोरं जाणारे बेसिकली ते कंपोनंट्स हवे. तर त्यांचं सिलेक्शन, अगेन मी जे म्हटलं की रिलायबिलिटी हवी किंवा रिडंडन्सी हवी. म्हणजे एखादी गोष्ट जर तुमची फेल झाली तर ती फेल झाली तर तुमच्याकडे अजून एक कुठला पर्याय आहे का की जेणेकरून तुमचं इन्स्ट्रुमेंट चालू राहील. तर ते बघणं महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट ग्राउंड म्हणजे जमिनीवर वापरता तेव्हा या गोष्टींचा विचार कदाचित नाही केला तरी चालतं, कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही ते रिपेअर करू शकताय. बरोबर. पण स्पेसमध्ये आणि या मिशन्स एवढ्या खर्चिक असतात, तर त्यामुळेच म्हणजे एक मोठा भाग जो असतो तो तुम्हाला रिलायबिलिटी, रिडंडन्सी या गोष्टीसाठी द्यावा लागतं. ओके. ओके. आता हे आपली जी चर्चा झाली ही बऱ्यापैकी स्कूल लेवल म्हणा किंवा एक वर्किंग कल्चर झालं. पण काही प्रश्न आपल्याकडे असे आलेले आहे की मुलांना माहितीच असतं की मला या क्षेत्रामध्ये काम करायचं किंवा करिअर करायचं, पण ते कसं करायचं हे माहीत नाही. तर त्याच्या संदर्भात माझ्याकडे एक प्रश्न असा आलेला होता की कॉलेज लेवल त्याच्यासोबतचं जे इंटर्नशिप असतात किंवा प्रोजेक्ट्स असतात, तर तुम्ही कसे निवडले किंवा कसे निवडले पाहिजे जेणेकरनं तुमचं फ्युचर एका दिशेने गेलं पाहिजे, असं तुम्ही थोडं गाईड करू शकता का? नक्कीच. म्हणजे पहिले हे बघायचं की तुमचा इंटरेस्ट कशात आहे. ओके. म्हणजे बाकीचे सगळेजण 10 लोक हे करतायत म्हणून आपण हे करायचं, त्याच्याऐवजी ओके मला हे आवडतंय. कधी कधी असं असू शकतं की तुम्हाला माहिती नाही की मला पुढे जाऊन काय करायचंय. म्हणजे दॅट इज परफेक्टली ऍक्सेप्टेबल की नसतं माहिती. पण जर तुम्हाला
ओके मला याच्यात इंटरेस्ट आहे, करून बघायचं आणि त्याच्याशी रिलेटेड कुठे इंटर्नशिप्स आहेत का किंवा कोणी एक्सपर्ट्स आहेत का आसपास, त्यांच्याशी बोलून किंवा नेटवर्किंग करून तुम्हाला 4 गोष्टी कळतात. आणि नक्कीच म्हणजे तुम्ही जर कुठलं प्रोजेक्ट केलं त्याच्याशी रिलेटेड किंवा म्हणजे कॉन्फरन्सेस वगैरे अशा गोष्टी काही अटेंड केल्या किंवा तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे एक कसं म्हणतात की जर तुमचं वर्क इज युअर हॉबी तर यू नेव्हर वर्क. ओके. कारण आपल्याला जर त्याच्यातनंच जर मजा मिळत असेल तर ते कमवण्याचं साधन फक्त नाही राहत. की त्या दृष्टीने मी असं म्हणेन की अवकाश क्षेत्रात तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंगच करायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके, तो एक प्रश्न होता. बरोबर. जसं तिने सांगितलं की रिलायबिलिटी इम्पॉर्टंट आहे आणि रिडंडन्सी इम्पॉर्टंट आहे, तर तसाच जर विचार केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची डिझाईन करायची असेल स्पेससाठी तर त्याच्यासाठी थर्मल इंजिनियर्स लागतात, मेकॅनिकल इंजिनियर्स लागतात, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागतात, एव्हिओनिक्स इंजिनियर्स लागतात, सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात आणि ते सगळे GNC इंजिनियर्स लागतात. ते सगळे एकत्र येऊन हा एक कॉम्प्लेक्स पार्ट तयार होतो. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही जे काय कराल त्याच्यामध्ये फंडामेंटल स्ट्रॉंग ठेवा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. की परीक्षेसाठी चांगले मार्क मिळण्यासाठी जो अभ्यास केलेला आहे फक्त वर्सेस ॲक्च्युली मला हे कळलंय आणि ते मला कुठेतरी अप्लाय करता येणार आहे, हा विचार करून जर अभ्यास केला तर तुमचं जे काय फील्ड आहे त्याचा वापर स्पेस रिसर्चमध्ये होऊ शकतो. आणि सतत प्रश्न विचारत राहणं म्हणजे हे का होतं असं किंवा हे का आहे, आणि ते जर कळलं आणि ते सुरुवातीलाच कळलं तर मग पुढे जाऊन त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला कळली नाही आणि तुम्ही ती न विचारता पुढे तसेच गेलात तर मग ते न कळता म्हणजे अजून त्याचा कदाचित तुम्हाला ती कळली नाही गोष्ट, तर त्यामुळे फंडामेंटल्स आणि आपण हे का करतोय याच्यावर जास्त भार द्यावा. यावरूनच हाच बोलण्याचा धागा पकडून मी अजून एक विचारतो की सध्याच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याच्याविषयी जागरूकता अजून निर्माण करण्यासाठी किंवा उत्सुकता तयार करण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे? आय वुड से टिंकरिंग, म्हणजे काहीतरी स्वतःच्या हाताने बिल्ड करा. अच्छा. छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे मला आठवतं जेव्हा मला कळलं की साखरेमध्ये कार्बन असतो, असं काही ते 3री-4थीत एका चमच्यात साखर घेतली आणि ती गॅसवरती पकडली आणि शेवटी तो काळा होईपर्यंत, त्याच्यानंतर मी बरीच बोलणी खाल्ली, पण ते माझ्या अजून लक्षात आहे. किंवा ज्या वेळेला मी पहिल्यांदा पाण्याचं पृथक्करण कसं करतात शिकलो, की एका साईडला जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली तर एका बाजूला ऑक्सिजन तयार होतो आणि एका बाजूला हायड्रोजन तयार होतो. तर आपल्या ऑल आउटचे जे हे असतात ना गुड नाईटचे, त्याच्यामध्ये कार्बनचे रॉड्स असतात. ते वापरून एक प्लास्टिकचा कंटेनर वापरून आय वॉज एबल टू ॲक्च्युली डू 6वी-7वी मध्ये मला ते सहज बनवता आलं. तर तेव्हा खूप रिसोर्सेस अवेलेबल नव्हते, पण आज इतके रिसोर्सेस अवेलेबल आहेत की तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. रास्पबेरी पाय घेतलाय किंवा आर्डिनो उनो घेतलाय, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि सायन्सचे किट्स वापरून आणि ते टिंकरिंग केलं आणि ते क्वेश्चन्स विचारत राहिले तर ती क्युरिओसिटी आपोआप डेव्हलप होते आणि त्याची उत्तरं मिळाली. एकदा तुम्ही स्वतःच्या हाताने बिल्ड केलेली गोष्ट वर्क झाली तर त्याचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो, तुम्हाला परीक्षेत 100पैकी 100 मार्क मिळण्यापेक्षा. बरोबर आहे. आणि जे काही कळलंय ते आपल्याला रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे, की ही कन्सेप्ट मलाच कळली, मला ती सांगता येते का. जर ते आपल्याला सांगता आलं आपल्या शब्दात तर मग त्याचा अजूनच जास्त फायदा होतो. क्या बात आहे. या अशा गोष्टी आजकाल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये फार कमी पाहायला मिळतात, असं आहे. त्याचं म्हणजे लहान मुलांना आपल्याकडे बऱ्याचदा मी सांगतोय म्हणून कर किंवा माझा ऐक, मी मोठं आहे, हे करण्याच्या ऐवजी तर एखाद्या लहान मुलांना एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला गेला पाहिजे पालकांच्या दृष्टीने. आणि जर त्या क्षणी तुम्हाला उत्तर येत नसेल किंवा तेव्हा वेळ नसेल तर मी त्या प्रश्नाचं नंतर उत्तर देतो म्हणून तो क्वेश्चन नंतर ॲड्रेस केला गेला पाहिजे. कारण काय होतं, ज्या वेळेला तुम्ही त्यांना वर्गात बसवता आणि सांगता, सगळ्यांना सांगता ABCD झेडपर्यंत शिका, तेव्हा त्यांच्या डोक्यात किती जातं वर्सेस त्यांनी एखादा प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा त्यांना त्याचं उत्तर मिळतं ते त्यांचं कायमचं डोक्यात राहतं. तर ती क्युरिओसिटी लहानपणापासून पालकांनी डेव्हलप केली पाहिजे आणि पुढे जाऊन ती शिक्षकांनी वाढवली पाहिजे. तर हा जो प्रकार आहे की मी सांगतो म्हणून ऐका पेक्षा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि तो प्रश्न कुठला का असे ना, म्हणजे कधी कधी लहान मुलं विचारतात आणि मग कधी असं मोठ्यांना वाटतं की हा आता त्याच्यासाठी एज अप्रोप्रिएट नाहीये, पण
का जे काही आपल्याला सांगता येईल ते सांगावं, की ज्याच्यापेक्षा म्हणजे असं म्हणणं की नाही नाही आता नाही, आता तू मोठं झालं की तुला सांगतंय, याच्यापेक्षा जे काय आहे ते. आणि नेहमी असंच होतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की ओके मला आता वेळ नाहीये, ठीक आहे काही हरकत नाही, पण नंतर तुम्हाला ते मेक शुअर करायला पाहिजे की हो मी याने असा प्रश्न विचारला होता तर त्याचं मी उत्तर दिलंय का, किंवा जर तुम्हाला नसेल त्याचं उत्तर माहिती, ऑफकोर्स म्हणजे तुम्ही काय सगळ्याच गोष्टींमध्ये एक्सपर्ट नसतात, तर माहिती नसेल तर रिसोर्सेस शोधायचे. ओके मी कोणाला तरी फ्रेंडला विचारते किंवा अजून कोणी एक्सपर्ट आहे त्याला विचारते किंवा इंटरनेट शोधायचं आणि मग त्याचं असं होतं आणि असं उत्तर द्यायचं. म्हणजे आणि एखादी गोष्ट आपण ठरवायची गरज नाही की त्या मुलाच्या वयाला योग्य आहे की नाही, त्याचा की त्याला कळणार नाही. तुमची खरी क्रिएटिव्हिटी तिथे पणाला लागते की त्याच्या लेवलला जाऊन ते उत्तर कसं देता येईल, बरोबर, की वीज का चमकते हे जर सगळेच्या सगळे डिटेल्स सांगायला गेलं तर त्याला नाही कळणार. पण कदाचित तुम्ही थोड्याशा सोप्या भाषेत सांगितलं. आणि आज AI सारखे टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसेल तर आपण ChatGPTला विचारून सांगू शकतो की कॅन यू ट्राय टू एक्सप्लेन दिस फॉर अ 5 year old, फॉर अ 10 year old, आणि तो तेवढ्या सोप्या भाषेत करून सांगतो. सो आज जसे मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रिसोर्सेस अवेलेबल आहेत तसेच पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी पण आहेत अवेलेबल, जे त्यांनी वापरले पाहिजे. बरोबर. म्हणजे याच्यातच मला एक गोष्ट आठवते की आमचा मुलगा जेव्हा अगदी 2-2.5 वर्षाचा असेल तेव्हा त्याची भाषा पण अगदी अशी जेमतेम हे होती. तर त्याने एकदा तो असं आकाशाचं निरीक्षण करत होता आणि तो मला म्हणाला की चंद्र खूप शिशी दिसतोय. म्हणजे असे त्याचे शब्द होते की म्हणजे मग ते चंद्रावर काळे डाग आहेत हे ते 2 वर्षाचं असताना त्यांनी स्वतः ते निरीक्षण करून ते पाहिलं होतं. तर तेव्हा मग ऑफकोर्स म्हणजे त्याचं उत्तर दिलं होतं की त्याचा अर्थ काय आहे, की ते काळे डाग का बरं आहेत. पण अजूनही मला ते आठवतं की त्याने तिथूनच आय थिंक त्याची ती क्युरिओसिटी दिसली होती की म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड एक सांगतो अजून. आमची दोन्ही मुलं ज्या ह्याच्यात जायची डे केअरमध्ये तिथे त्यांचा असं प्रिन्सिपल होतं की देर इज नो करिक्युलम. ओके. की बसवून सगळ्या मुलांना एक गोष्ट A फॉर ॲपल, B फॉर बॅट तसं नाही शिकवायचं. ही कुठल्या देशामध्ये तुम्ही म्हणजे? हे अमेरिकेमध्येच पॅसाडिना JPLच्या साईडलाच एक डे केअर होतं. तर तिथे त्यांची अशी फिलॉसॉफी होती की मुलं जसे प्रश्न विचारतील तसा करिक्युलम डेव्हलप करायचा. ओके. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी बाहेर खूप सारी झाडं लावलेली होती किंवा काय, आणि त्या झाडांना ते मुलंच पाणी टाकायचे, त्याला फळ आलं की मग त्यांना त्याच्याविषयीचे प्रश्न यायला सुरुवात की आपण तर ती बी टाकलेली होती, आज त्याचं फळ कसं काय झालं. तर ते टीचर्स काय करायचे की ते त्यांना डायरेक्ट उत्तर नाही द्यायचे. त्याच्याऐवजी तुला काय वाटतं काय झालं असेल, दुसऱ्या मुलाला विचारलं की असे 4-6 मुलं आपोआप गोळा व्हायचे की आता ते कन्व्हर्सेशन सुरू झालं. मग ते त्यांना सांगायचे की ओके मग आपण बघूयात, मग आपल्याकडे रिसोर्सेस काय आहेत, तर पुस्तक आहे, मग आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात कोणतं पुस्तक आहे. मग त्याच्यात मग ते मुलं ती लिंक जॉईन करतात की अशा तऱ्हेने उत्तर मिळतं आणि रिसोर्सेस म्हणजे हे पुस्तक, मग त्या पुस्तकाचं महत्त्व कळतं. खूपच सुंदर. अशा प्रकारचे उपक्रम आपल्या भारतामध्ये पण असले तर एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण क्षेत्र पण दिसू शकतं. मित्र हो, आत्ताच आपण ऐकत होतात नासासाठी काम करत असलेली नाशिकची प्रसिद्ध शास्त्रज्ञ दाम्पत्य जोडी डॉक्टर रोहित गवांदे आणि डॉक्टर चैताली पाराशर यांची मुलाखत. मित्र हो, ही मुलाखत आम्ही दिनांक 24 जुलैला डॉक्टर गवांदे नाशिकला आलेले तेव्हा कल्पना युथ फाउंडेशनच्या वतीने मी, आशिष चव्हाण आणि माझे स्नेही सुशांत राजोळे यांनी फिदर टच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेली. त्यामुळे या मुलाखतीत 24 जुलैच्या नंतरच्या घडामोडी किंवा संदर्भ सापडणार नाहीत. ही मुलाखत रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज या कम्युनिटी रेडिओवर प्रसारित करण्यात आली. मित्र हो, या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकला. उर्वरित भाग आपण पुढच्या वेळेस जरूर ऐकूया. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न, प्रतिक्रिया अथवा सूचना असतील किंवा आमच्याशी संपर्क करायचा असल्यास तुम्ही रेडिओ विश्वासचा व्हॉट्सअप नंबर +91 83 800 16512 यावर संपर्क साधू शकतात. तर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.